जिनके साहस और नीतियों से आज एकजुट भारत खड़ा है, ऐसे लोह पुरुष भारत की एकता के निर्माता सरदार वल्लभ भाई पटेल जी को मैं शतशत नमन करते। मला इथनं घाटंजीच्या अशा छोट्याशा शहरातनं महाराष्ट्राला रिप्रेझेंट करण्याची संधी मिळाली, याच्यातच माझं खूप मोठं म्हणजे न्यूज 29 महाराष्ट्र, तुमच्या आवाजाची, तुमच्या हक्काची बातमी। घाटंजी तालुका प्रतिनिधी नीरज मन्ने। घाटंजीच्या कार्तिकीने गाजविलेली संसद, लोकसभा अध्यक्षासह मान्यवरांची उपस्थिती, महाराष्ट्राचे केले प्रतिनिधित्व। देशाच्या संसद भवनात आयोजित नवयुवक लीडर या राष्ट्रीय स्तरावरील विशेष कार्यक्रमात घाटंजी येथील कार्तिकी डेहनकर हिने आपल्या प्रभावी वक्तृत्वाने संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधून घेतले। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि देशभरातील विद्यार्थी यांच्या उपस्थितीत कार्तिकीने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यावर हृदयस्पर्शी भाषण केले। तिच्या ओजस्वी वक्तृत्वाने उपस्थितांना भारावून टाकले। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात देशभरातून निवडक विद्यार्थ्यांना संसदेच्या कार्यपद्धतीची माहिती देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते। त्यापैकी मोजक्या विद्यार्थ्यांना सभागृहात भाषण करण्याची संधी मिळाली। महाराष्ट्रातून निवड झालेली कार्तिकी डेहनकर हे शिक्षण प्रसारक मंडळ कन्याशाळा घाटंजी येथे शिक्षण घेत आहे। कार्तिकीने हिंदी भाषणाची सुरुवात महाराष्ट्राच्या मातीतल्या शौर्य परंपरेचा उल्लेख करून केली। जिनके विचारों से संपूर्ण महाराष्ट्र का निर्माण हुआ है, या ओळीने सभागृहाचे लक्ष वेधत तिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवरून संसदेत बोलण्याचा अभिमान व्यक्त केला। तिने आपल्या भाषणात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकीकरणाच्या कार्यावर प्रकाश टाकत सांगितले की 562 संस्थानांमध्ये विभागलेला भारत एका सूत्रात बांधण्याचे धैर्य पटेलजीने दाखविले। त्याने सिद्ध केले की खरा नेता देशाला एक कुटुंब बनवू शकतो। एकतेच शक्ती असलेला संदेश देत कार्तिकी म्हणाली, आपण सर्वांनी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन देशाच्या प्रगतीसाठी एकत्र यावे। एकता, प्रामाणिकता आणि देशभक्ती या पटेलजींच्या मूल्यांना जीवनात स्थान द्यावे, असे मत तिने व्यक्त केले। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे कार्तिकीचे भाषण अतिशय तल्लीनतेने ऐकत होते। आपल्या सोबत आहे दुर्गामाता वार्डची कार्तिकी किरण डेहनकर। ती श्रीप्रम कन्या शाळेची विद्यार्थी आहे। कार्तिकी, तुझा संसदेमध्ये बोलण्याचा थोडक्यात अनुभव आम्हाला सांग। संसदेमध्ये जेव्हा मी गेले तिथे पूर्ण देशातून 34 विद्यार्थ्यांना सिलेक्शन केलं होतं। 34 विद्यार्थी आले होते तिथे विजिट देण्यासाठी, व त्यातल्या फक्त 12 विद्यार्थ्यांना तिथे भाषण देण्याची संधी मिळाली। त्यामध्ये माझं नाव होतं आणि महाराष्ट्रातून दोघेच मुलींना सिलेक्ट करण्यात आलं होतं। एक मुंबईची होती आणि एक मी। तर म्हणजे तो पण एक खूप मोठी बाब आहे की महाराष्ट्रातून फक्त 2च मुली सिलेक्ट झाल्या। पूर्ण भारतभरातून 34 जण सिलेक्ट झाले होते आणि त्याच्यातून 12नाच फक्त बोलण्याचा चान्स मिळाला। तर त्यामध्ये आपलं नाव होतं आणि तिथे गेल्यावर त्यांनी जे सांगितलं तिथे तिथे आम्हाला त्यांनी फिरवलं, माहिती दिली, बरीच काही माहिती आम्हाला मिळाली। तिथे सगळ्यांसोबत बोलायचा आम्हाला चान्स भेटला। तिथे राहुल गांधीजी, सोनिया गांधीजी, ओम बिर्लाजी जे लोकसभा स्पीकर आहेत ते सुद्धा होते। त्यांच्याशी मला बोलायचा चान्स मिळाला, आम्ही त्यांच्याशी बोललो सुद्धा। त्याच्यानंतर तिथे बऱ्याच जणांनी आणखी जे स्पीच दिली, 12 जणांनी, त्यांच्या स्पीच मधून आपल्याला बरंच काही शिकायला मिळालं, माहिती मिळाली। आम्ही तिथे जे बघितलं, त्यांनी जे आम्हाला माहिती दिली, आम्ही नवीन लोकसभा संसद बघितलं, त्याची पण आम्हाला तिथे माहिती दिली गेली। तर त्यांनी आम्हाला एकदम छान वाटलं आणि खूप अशी माहिती मिळाली जी आम्हाला पुढे जीवनात एकदम कामी पडेल। खूप महत्वाची माहिती त्यांनी आम्हाला दिली तिथे। आणि ते सगळं एकदम असं आपण जे टीव्हीत बघतो तशासारखं होतं। तिथे लोक जातात, मोठे मोठे लीडर्स जातात आणि तिथे त्यांचं पूर्ण फोटोशूट होतं। ते व्हिडिओग्राफर, फोटोग्राफर बिलकुल तसंच तिथे होतं आणि ते बघूनच खूप चांगलं वाटत होतं। तिथे आपल्याला जाण्याची संधी मिळाली। मला इथनं घाटंजीच्या अशा छोट्याशा शहरातनं महाराष्ट्राला रिप्रेझेंट करण्याची संधी मिळाली, याच्यातच माझं खूप मोठं म्हणजे महत्वाची बाब आहे। खूप आनंद आहे मला हे सगळं करण्यामध्ये। तुझ्या समोरील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा। कॅमेरामॅन खुशबू कंडे सोबत मी नीरज मन्ने, न्यूज 29 महाराष्ट्र।